गोल सातारा या प्रोजेक्टचं सादरीकरण करण्यासाठी इथे आलेलो आहोत. माझं नाव आकांक्षा इथापे आणि यामध्ये टीममेट्स मी गौरी. मी प्रतीक्षा. हा प्रोजेक्ट या प्रोजेक्टसाठी आमच्या मेंटर नीलम पाटील मॅडम आहेत आणि हा प्रोजेक्ट आम्ही यशवंत थोरात सर आणि डॉक्टर अपर्णा गुरव मॅडम यांच्या गायडन्सखाली केलेला आहे. तर आपण पहिल्यांदा बघणार आहोत ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI म्हणजे काय. तर HDI हे UN डेव्हलप केलेले एक टूल आहे 1990मध्ये. ते डेव्हलप आणि लॉन्च केलं होतं पाकिस्तानी इकॉनॉमिस्ट मेहबूब अल हक आणि त्यांच्यासोबत इंडियन इकॉनॉमिस्टसुद्धा होते अमर्त्य सेन. तर UN म्हणजे काय असतं की आपल्या वर्ल्डमध्ये टोटल 195 कंट्रीज आहेत. UNच्या अंडर 193 कंट्रीज इन्क्लूड होतात. त्यातल्या 2 इन्क्लूड होत नाहीत, ते म्हणजे पॅलेस्टाईन एक त्यात इन्क्लूड होत नाही. HDIमध्ये आपण काय करतो की कंट्रीजचे जे सोशल आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असते ती कॅल्क्युलेट करतो. युजेस ऑफ HDIचा उपयोग हा लोकांचं जीवनमान मोजण्यासाठी होतो. तसेच वेगवेगळ्या देशांचा HDI बघून आपण सांगू शकतो की कोणता देश प्रगत आहे आणि कोणता नाही ते. नंतर सरकारला योजना आखण्यासाठी सुद्धा HDIचा उपयोग होतो. त्याच्यात 3 कंपोनंट आहेत: हेल्थ, एज्युकेशन अँड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. हेल्थमध्ये आपण लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ मेजर करतो. एज्युकेशनमध्ये मीन इयर ऑफ स्कूलिंग आणि एक्सपेक्टेड इयर ऑफ स्कूलिंग कॅल्क्युलेट करतो. आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये ग्रॉस नॅशनल इन्कमवरून आपण ते मेजर करतो. ह्या HDI रँक्स आहेत. तर आपण जर बघितलं तर टोटल 193 कंट्रीज आहेत. त्यातली इंडियाची 134th रँक आहे आणि स्कोर 0.64. ह्या व्हॅल्यू आम्ही HDIच्या UNDPने पब्लिश केलेल्या 23-24च्या रिपोर्टमधून घेतल्यात. जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त म्हणजे टॉपला असलेली कंट्री स्वित्झर्लंड आहे. त्याचा HDI 0.9 आहे आणि बॉटमची कंट्री आहे ती साऊथ सुदान. त्याचा HDI स्कोर 0.38 आहे. आणि महाराष्ट्राच्या म्हणजे टोटल 36 स्टेट्स आहेत. त्यातल्या महाराष्ट्राची 14th रँक आहे आणि HDI स्कोर आहे 0.695. ह्या व्हॅल्यूज MHDRच्या महाराष्ट्राच्या HDI रिपोर्टमधून घेतल्यात. यशोदाने 12/13ला पब्लिश केलेला रिपोर्ट आहे. ह्या जर बघितलं तर HDIमध्ये टॉपला असलेलं स्टेट गोवा आहे आणि बॉटमचं स्टेट बिहार आहे. MDG म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. सप्टेंबर 2000ला युनायटेड नेशनने 8 इंटरनॅशनल गोल डेव्हलप केले, जे की 2000 ते 2015मध्ये पूर्ण करायचे होते. त्यामध्ये भारतासोबत 189 देशांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतलेला होता. त्यामध्ये 8 गोल होते. ते म्हणजे इरॅडिकेट एक्सटर्नल पुअर्टी अँड हंगर. सेकंड होता तो अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन. थर्ड होता तो प्रमोट जेंडर इक्वॅलिटी अँड इम्पॉवर वुमन्स. फोर्थ होता तो रिड्यूस चाइल्ड मॉर्टॅलिटी. 5 नंबरचा होता तो इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ. 6 होता तो कम्बॅट HIV एड्स मलेरिया अँड अदर डिसीजेस. 7 नंबरचा होता तो एन्श्युअर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. 8 होता तो ग्लोबल पार्टनरशिप फॉर डेव्हलपमेंट. आता आपण बघणार आहे की MDGचा इम्पॅक्ट काय झाला होता. तर जसं की आपलं दुसरं गोल होतं की प्रायमरी एज्युकेशन, युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन अचीव करायचं होतं. तर थोड्याफार प्रमाणात प्रायमरी एज्युकेशनमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली होती. पुन्हा जे वुमन्सचं पार्टिसिपेशन असतं सोसायटी आणि एज्युकेशनमध्ये ते वाढलं होतं. चाइल्ड आणि मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट्स कमी झाले होते आणि काही कंट्रीजमध्ये जी गरिबी आहे ती थोड्याफार प्रमाणात कमी झाली होती. हे गोल्स 2015पर्यंत आपल्याला अचीव करायचे होते, पण ते फुल्ली अचीव झाले नव्हते. आता आपण बघणार आहोत YSDG स्विच टू MDG. MDGमध्ये फक्त 8च हे होते, गोल्स होते आणि MDG डेव्हलपिंग कंट्रीसाठी फक्त अप्लाय केलेलं होतं आणि त्यामध्ये काही इम्पॉर्टंट इश्यूज जसं की क्लायमेट चेंज, पीस, इनइक्वॅलिटी ते इन्क्लूड केले गेले नव्हते. मग आपण बघतोय की SDG बेटर काय आहे MDGपेक्षा. तर MDGमध्ये 8 गोल्स होते, SDGमध्ये 17 गोल्स होते. 8 गोल्स सगळं काही कव्हर करत नव्हते. जसं की आपण बघू शकतो MDGमध्ये फक्त प्रायमरी एज्युकेशनला कन्सिडर केलं होतं. तर SDGमध्ये आपण प्रायमरी एज्युकेशन आणि सेकंडरी एज्युकेशन पण कन्सिडर केलेलं आहे. तसंच ह्याच्यामध्ये सगळ्या डेव्हलप कंट्रीजसुद्धा इन्क्लूड केलेल्या आहेत. SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. हा आहे तो युनिव्हर्सल टॉपिक आहे. त्यामध्ये सगळ्या कंट्रीज इन्व्हॉल्व होतात, रिच, पुअर, डेव्हलपिंग, डेव्हलप्ड सगळ्या. तर त्यात 2015मध्ये युनायटेड नेशनने 17 गोल्सचा ग्लोबल 17 गोल्सचा सेट केला. म्हणजे आपल्या
समोर मांडला. तो आपल्याला 2030पर्यंत अचीव करायचा आहे. त्यामध्ये 169 टोटल टार्गेट्स आहेत आणि काही इंडिकेटर्स आहेत. त्याचं एम काय आहे तर आपल्याला जी पुअर्टी आहे ती एंड करायची आहे, प्रोटेक्ट प्लॅनेट, इन्शुअर पीस अँड प्रॉस्पेरिटिव्ह आणि इत्यादी. ते 2030पर्यंत आपल्याला अचीव करायचं आहे. आणि त्याचे 3 मेन एरियाज आहेत, ते म्हणजे सोशल डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. 5 P's ऑफ SDG म्हणजे काय, आता बघतोय आपण SDGचा 15 वर्षाचा कालावधी आहे. तर 5 एरिया असे आहेत की ज्याच्यावरती ते खूप इम्पॉर्टंट आहेत. तर काय ते पीपल, प्लॅनेट, पीस, प्रॉस्पेरिटी आणि पार्टनरशिप. पीपलमध्ये त्यांची काय म्हणतात गरिबी नष्ट करणे. प्रॉस्पेरिटी म्हणजे सगळ्यांचं जे आयुष्य आहे ते समृद्धतेने त्यांना जगता आलं पाहिजे. प्लॅनेट म्हणजे जे आहेत ते रिसोर्सेस आपल्याला वाईजली वापरता आले पाहिजेत. आणि पीस म्हणजे आता सातारसाठी जर बघितलं तर सातारामध्ये शांतता, न्याय, सुव्यवस्था राखता आली पाहिजे. आणि पार्टनरशिप म्हणजे काय आहे की ग्लोबल पार्टनरशिप, सगळ्या ध्येयांसाठी गव्हर्नमेंट असेल, बिझनेस असेल, त्यांची पार्टनरशिप इन्क्लूड होते त्याच्यामध्ये. तर आता आपण गोल पाहणार आहोत. पहिलं गोल आहे नो पुअर्टी. नो पुअर्टीमध्ये आपल्याला सगळ्या प्रकारची जी गरिबी आहे ती नष्ट करायची आहे. त्याचसोबत काही बेसिक नीड्स आहेत, लाईक फूड, शेल्टर आणि इन्कम, ते सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. हे पहिलं आहे या गोलमध्ये. दुसरं गोल आहे झिरो हंगर. झिरो हंगरमध्ये आपल्याला जी उपासमारी आहे ती नष्ट करायची आहे. त्याचसोबत सगळ्यांना निरोगी आणि स्वच्छ अन्न भेटलं पाहिजे, हे बघायचं आहे. गोल 3 गुड हेल्थ अँड वेलबिंग. यामध्ये सगळ्या वयोगटातील लोकांना चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे, हे ध्येय आहे त्याचं. आणि गोल 4 आहे ते क्वालिटी एज्युकेशन. यामध्ये सर्वांना समान आणि दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. गोल 5 जेंडर इक्वॅलिटी म्हणजे स्त्री पुरुष समानता. जसे की पुरुषांना जे हक्क मिळतात ते स्त्रियांना सुद्धा मिळाले पाहिजे सगळ्या सेक्टर्समध्ये. गोल 6 क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन म्हणजे सगळ्यांना स्वच्छ पाणी आणि सगळ्यांपर्यंत स्वच्छतेच्या सगळ्या सुविधा पोहोचल्या पाहिजे. गोल नंबर 7 आहे अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी. यामध्ये आपल्याला परवडण्यायोग्य स्वच्छ एनर्जी सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्याचसोबत घरातील गॅस वगैरे त्याचंही सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हे आहे गोल. आणि 8 नंबरचं आहे ते डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ. यामध्ये सगळ्यांना समान दर्जाचे काम भेटले पाहिजे. त्यासोबत सेफ जॉबही भेटला पाहिजे असं. गोल 9 इंडस्ट्री, इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर. त्यामध्ये देशातील औद्योगिक प्रणाली, नवीन संशोधन आणि पायाभूत सुविधा उभारल्या गेल्या पाहिजेत. आणि गोल 10 आहे ते रिड्यूस्ड इनइक्वॅलिटी. यामध्ये देशातील आणि जागतिक स्तरावरील आर्थिक आणि सामाजिक विषमता ती कमी झाली पाहिजे. गोल 11 सस्टेनेबल सिटीजन कम्युनिटीज म्हणजे शाश्वत शहरे आणि समुदाय. म्हणजे काय आहे की आपण आता सातारमध्ये राहतोय, तर आपण इथं राहतोय ना, तर मी इथं राहते तर मला इथं सेफ वाटलं पाहिजे किंवा इथले जे हाऊसिंगचे वगैरे सोयी आहेत त्या चांगल्या झाल्या पाहिजे. ट्रान्सपोर्टवरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे या गोलमध्ये. गोल 12 रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन म्हणजेच काय आहे की जे रिसोर्सेस आता अवेलेबल आहेत तेच आपण चांगल्या प्रकारे कसं वापरू शकतो, म्हणजे जे संपणार आहेत इंधन वगैरे ते, आणि वेस्ट रिड्यूस कसं करू शकतो, त्याचबरोबर जे वेस्ट जनरेट झाले ते रिसायकल कसं करू शकतो ह्याच्यावरती फोकस केलेलं आहे. 13 नंबरचं आहे ते क्लायमेट ॲक्शन. क्लायमेट ॲक्शनमध्ये काय आहे तर जे हवामानात होणारे जे बदल आहेत त्यावर लगेच आपण कसं त्वरित उपाययोजना करतोय ते. आणि 14 नंबरचं आहे लाईफ बिलो वॉटर. लाईफ बिलो वॉटरमध्ये काय येतं, जे पाण्याखालील जीवन आहे त्यांची सुरक्षता, हे सगळं येतं यामध्ये. गोल 15 आहे ते लाईफ ऑन लँड. यामध्ये देशातील जंगल, वाईल्ड लाईफ आणि म्हणजे माती ह्यांचं संरक्षण केलं पाहिजे. आणि गोल 16 आहे ते पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन. यामध्ये देशात शांतता आणि न्यायी जीवन शांतता. गोल 17 पार्टनरशिप फॉर द गोल्स म्हणजे इथं काय करायचं आहे आपल्याला की जे आपले SDG गोल्स आहेत ते अचीव करण्यासाठी आणि ग्लोबल पार्टनरशिप जी आहे ती बळकट करायची आहे. पुढचं आहे ते काय की फोकस एरियाज आहेत. 4 की फोकस एरियाज आहेत: सोशल, इकॉनॉमिक, एन्व्हायरमेंटल अँड पीस अँड पार्टनरशिप. सोशलमध्ये 1 ते 6 गोल इन्क्लूड होतात. तसंच इकॉनॉमिकमध्ये 7 ते 11 गोल इन्क्लूड होतात. एन्व्हायरमेंटलमध्ये 12, 13, 14, 15 हे गोल इन्क्लूड होतात. आणि पीस अँड पार्टनरशिपमध्ये 16 आणि 17 गोल इन्क्लूड होतात.
What is indicator? Indicator is measurable value used to track how well a country or district is achieving their goal or target. इंडिकेटर काय करतो की एखाद्या गोलची करंट स्टेटस किंवा प्रोग्रेस काय झाली आहे ते मेजर करतो आपण. त्यांनी गव्हर्नमेंटला आणि प्लॅनर्सला डिसिजन घ्यायला आणि डिसिजनवर बेस्ड ॲक्शन्स घ्यायला मदत होते. SDG पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या लेवलवर काही फ्रेमवर्क आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे GIF ग्लोबल इंडिकेटर फ्रेमवर्क. हे ग्लोबल लेवलला येतं. ते डेव्हलप केले इंटर एजन्सी अँड एक्सपर्ट ग्रुप ऑफ SDGने. आणि यामध्ये 231 इंडिकेटर्स येतात. पुढचं NIF नॅशनल इंडिकेटर फ्रेमवर्क. हे नॅशनल लेवलला येतं. हे डेव्हलप केले नीती आयोगने आणि यामध्ये 290 इंडिकेटर्स येतात. SIF स्टेट इंडिकेटर फ्रेमवर्क हे स्टेट लेवलला येतं. हे डेव्हलप केले SDG सेलनं. यामध्ये 237 इंडिकेटर येतात. आणि DIF हे डिस्ट्रिक्ट इंडिकेटर फ्रेमवर्क हे डिस्ट्रिक्ट लेवलला येतं. यामध्ये हे डेव्हलप केले SDG सेलनं. यामध्ये 120 इंडिकेटर्स येतात. या चार्टमध्ये कुठल्या गोल्समध्ये किती इंडिकेटर्स आहेत त्याचे नंबर्स आहेत. 120 टोटल इंडिकेटर्स आहेत त्याचे. आता मेथोडॉलॉजी बघणार आहोत स्कोर कॅल्क्युलेट करायची. तर पहिलं त्याची स्टेप आहे तो रॉ डेटा. रॉ डेटामध्ये आम्हाला नीलम पाटील मॅडम यांनी म्हणजे डेटा दिलेला. त्यामध्ये आम्ही मिसिंग व्हॅल्यूज आयडेंटिफाय केल्या आणि त्या पाहिल्या. त्याची सेकंड स्टेप होती टार्गेट सेटिंग. टार्गेट सेटिंगमध्ये UNने ग्लोबल लेवलला काही टार्गेट सेट केलेले आहेत ते यूज केले. त्याचसोबत हेड ऑफिस म्हणजे DESचं हेड ऑफिस आहे तिथलं SDG सेलने काही टार्गेट्स व्हॅल्यू आम्हाला प्रोव्हाइड केल्या त्याही आम्ही त्यात यूज केला. थर्ड स्टेप आहे ती नॉर्मलायझेशन. नॉर्मलायझेशन म्हणजे इंडिकेटर्स आहेत ते आपल्याला नॉर्मल लेवलला आणायचे आहेत. म्हणजेच काय त्यातले म्हणजे ते आपल्याला कन्सिस्टंट फॉर्मॅटमध्ये आणायचे आहेत आणि त्यातलं व्हॅरिएशन आहे ते इलिमिनेट करायचं आहे. ते करून पुढची स्टेप आहे ती आपला गोल स्कोर. गोल स्कोरमध्ये जर पहिला गोल घेतला तर त्यात आपले 14 इंडिकेटर्स आहेत. तर 14 इंडिकेटर्सचे जे आपण नॉर्मलाइज व्हॅल्यू काढलेले आहेत त्याचं ॲव्हरेज काढायचं आहे. तसंच सगळ्या गोल्ससाठी काढायचं आणि फायनल स्कोर आपल्याला शेवटची स्टेप आहे ती फायनल स्कोर. फायनल स्कोर हा 17 गोल्ससाठी काढलेला स्कोर आहे त्याचा ॲव्हरेज घ्यायचा आहे. तो झाला आपला फायनल स्कोर. हा SDGचा गोल वाईज परफॉर्मन्स आहे सातारासाठी. तर 1920 पासून 23-24 पर्यंत स्कोर्स कॅल्क्युलेट केले होते. 0 to 49 म्हणजे ॲस्पायरंट, 50 to 64 परफॉर्मर, 65 to 99 फ्रंट रनर आणि 100 म्हणजे अचिव्हर. इथं जर आपण बघितलं तर जे गोल नंबर 13 आहे त्यानं सगळ्यात जास्त त्याचा स्कोर आहे आणि सगळ्यात कमी आहे तो गोल 5चा आहे. म्हणजे त्याच्यावरती जास्त लक्ष देण्याचं गरज आहे. आणि गोल नंबर 7 आणि 14 बघितलं तर 7 NHSचा इंडिकेटर असल्यामुळे 23-24साठी त्याचा डेटा नाही आहे त्यामुळे ते 0 येते. आणि गोल नंबर 14 आपल्या सातारसाठी लागू होत नाही. आता इथे जर बघितला तर गोल नंबर 3 आहे त्याचा परफॉर्मन्स जसं आपण चांगला म्हणू शकतो कारण तो आधी ॲस्पायरंटमध्ये होता परफॉर्मरमध्ये गेला नंतर फ्रंट रनरमध्ये आला. म्हणजे याची प्रोग्रेस चालू आहे. स्लो स्टेडी प्रोग्रेस चालू आहे. आणि गोल नंबर 12 जर बघितलं 12 आणि 15 तर ते दोन गोल्स आधीपासूनच फ्रंट रनरमध्ये आहेत. म्हणजे ते 2030 पर्यंत आपल्याला गोल्स अचीव करायचे. तोपर्यंत ते अचिव्हरमध्ये जाण्याची जास्त शक्यता दिसून येते. इयर वाईज SDG स्कोर फॉर सातारा. यामध्ये आम्ही 2019-20 पासून ते 23-24 पर्यंत स्कोर्स फाइंड केले. पहिल्या 19-20ला स्कोर 43 होता. 20-21ला पण 43च होता. त्यानंतर हळूहळू वाढत तो 23-24ला 47वर गेला आहे. यामध्ये प्रोग्रेस दिसून येते. USDGच्या रँक्स. यामध्ये इंडियाची 193 देशांपैकी 190वी रँक आहे SDGसाठी आणि 64 स्कोर आहे. हा SDG रिपोर्ट 2024मधून आम्ही घेतला आहे. महाराष्ट्रासाठी 9वी रँक आहे आणि स्कोर 70 आहे. हा SDG इंडिया इंडेक्स 2023-24मधून घेतला आहे नीती आयोगच्या वेबसाईटवरून. सातारासाठी 27 रँक आहे आणि 45 स्कोर आहे त्याचा आणि ही आम्ही SDG रिपोर्ट 2022-23मधून घेतला आहे. आता आपण गोल वाईज काही इंडिकेटर्स सिलेक्ट करून घेतले होते त्याचा ओव्हरव्ह्यू बघणार आहे. तर गोल 1 होता नो पॉवर्टी. त्याच्यामध्ये पहिला इंडिकेटर घेतलेला आहे तो महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. तर याच्यामध्ये बघू शकतो जेवढ्या फॅमिलीजने अप्लाय केलं होतं त्यातल्या 100% फॅमिलीजना हे स्कीमचं बेनिफिट भेटलं आहे. नंतर सेकंड योजना आहे ICDS म्हणजे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस एकात्मिक बाल विकास सेवा योजना.
म्हणजे ही महिला आणि जे इन्फंट्स वगैरे असतात 6 वर्षाखालची मुलं त्यांच्या आरोग्यासाठी ही योजना काम करते. तर हे पर्सेंटेज 95% इन्फंट्स, 97% प्रेग्नंट वुमन आणि 97% ब्रेस्ट फीडिंग मदर ह्यांनी बेनिफिट्स घेतलेले आहेत या योजनेचे. नंतर आपण बघू शकतो 92.51% ग्रामपंचायत आहे ज्यांच्यामध्ये इंटरनेट फॅसिलिटी आहे आणि 50% ग्रामपंचायतमध्ये CSC फॅसिलिटी. CSC म्हणजे काय असतं, कॉमन सर्व्हिस सेंटर, म्हणजे जिथं की आपल्या खाजगी आणि शासकीय सेवांचा लाभ घेऊ शकतो आपण, जसं की एखाद्या स्कीमला अप्लाय करणे, ऑनलाईन फॉर्म भरणे. तर 22-23पर्यंत ही 54% होती टक्के याची आणि 23-24ला 50% झाली. मग 4% कमी झाली. मग काही काही CSC सेंटर्स बंद पडले असू शकतात किंवा त्यांचा मेंटेनन्स नसेल झाला कदाचित. त्यानंतर 90% पर्सन्स आहेत त्यांना एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार प्रदान केला आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेअंतर्गत. त्यानंतर 100% हाऊसहोल्ड्स असे आहेत ज्यांना नळाद्वारे पाणी पुरवठा घरापर्यंत होतोय, पण 86.39% लोक असे आहेत की त्यांना स्वच्छ पिण्याचं पाणी भेटतंय. 30.44% जे स्वयंसहाय्यता बचत गट म्हणतो आपण ते बँक लिंक प्रोग्रामच्या अंडर बँक लिंक आहेत. दुसरं गोल झिरो हंगर, यामध्ये काही इंडिकेटर सिलेक्ट केले होते. त्यातला पहिला म्हणजे 5 वर्षाखालील कमी वजन असलेल्या बालकांची टक्केवारी ती 3.58% एवढे, जी 2015-16ला 5% एवढी होती, कमी झाली ती. हां, सातारचं नाव घ्या मध्ये कळत नाही आम्हाला हे कुठलं वर्ष. दुसरं म्हणजे सातारा जिल्ह्यात असं म्हणा. सातारा जिल्ह्यात दुसरा इंडिकेटर शेतीसाठी सुरुवातीला 2015-16ला रब्बी ज्वारी आणि बाजरी ही प्रमुख पिके होती सातारामध्ये, जी थोड्या दिवसांनी ऊस आणि रब्बी ज्वारी ही झाली आणि आत्ता प्रमुख पीक ऊस आहे आणि त्यानंतर ज्वारी असं आहे. त्यामध्ये ऊसाचं प्रमाण 100 टन पर हेक्टर आहे आणि ज्वारीचं 907.74 किलोग्रॅम पर हेक्टर एवढं आहे. 100% फार्मर्सला आपण बघू शकतो की सॉईल हेल्थ कार्ड म्हणजे मृदा आरोग्य कार्ड वितरित केलेले आहेत. मृदा आरोग्य कार्ड वितरित कोण करतं तर गव्हर्नमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड कोऑपरेशन ते वितरित करतं. म्हणजे ते कोणाच्या अंडर करतं तर मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर यांच्या अंडर ते आता वितरित होतं. NFSA म्हणजे नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट, म्हणजे जे आपलं रेशनिंग भेटतं ते याच्या अंडर येतं. तर जेवढे इलिजिबल आहेत रेशनिंग भेटण्यासाठी त्यातल्या 97.91 म्हणजे 98% लोकांना रेशनिंग प्रोव्हाइड केलं जातं. 3rd नंबरचं गोल आहे गुड हेल्थ अँड वेलबिंग. तर त्यामध्ये काही डिसीज आहेत लाईक कॅन्सर, पॅरालिसिस आणि डायबिटीज ह्या डिसीजमुळं मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या आहे ती. तर कॅन्सरमुळे 0 लोक मृत्यू पावलेले आहेत, कारण कॅन्सरवर सध्या तर खूप उपाययोजना सुरू झालेल्या आहेत. त्यामुळं मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी आहे, पण त्या होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तसंच पॅरालिसिसमध्ये पण 9 लोक मृत्यू पडलेले आहेत आणि डायबिटीजमध्ये 2 लोक मृत्यू पावलेले आहेत. नंतर आहे ट्युबरक्युलोसिस हा पर लॅक पॉप्युलेशन मागे 85 लोकांना ट्युबरक्युलोसिस होत आहे. तसंच त्याच्या पुढचा आहे तो मलेरिया हा 10,000 लोकांपाठीमागे 0.01 लोकांना तो होत आहे. त्याच्यानंतरचा आहे तो टोटल डिलिव्हरीज, तो 100% टोटल डिलिव्हरीज ह्या हॉस्पिटलमध्ये होत आहेत, म्हणजे हेल्थ इन्स्टिट्यूशनमध्ये, कारण सगळ्यांना आरोग्याविषयी जागरूकता झालेली आहे, त्यामुळे 100% आहे. तसंच वॅक्सिनेशनचं पण आहे, 100% चिल्ड्रन्स म्हणजे घेत आहेत. हां, लसीकरण झालेले आहेत. आणि हेल्थ वर्कर्स 10,000 पॉप्युलेशन मागे 2 हेल्थ वर्कर्स आहेत. WHO नुसार 10,000 पॉप्युलेशन मागे 23 हेल्थ वर्कर्स असावेत. तर सरकारने याकडे सातारा जिल्ह्यासाठी सरकारने याकडे थोडं लक्ष द्यावे. गोल फॉर क्वालिटी एज्युकेशन म्हणजे काय तर दर्जेदार शिक्षण सगळ्यांना भेटलं पाहिजे. आता इथं बघू शकतो आपण ॲडजस्टेड नेट इनरोलमेंट रेशो. ॲडजस्टेड नेट इनरोलमेंट रेशो म्हणजे काय असतो की आता 1ली ते 5वी घेतलं तर 1ली ते 5वीमध्ये 6 ते 10 वयोगटाची लोकसंख्या, म्हणजे 6 ते 10मध्ये किती मुलं आहेत
आणि त्यातले शाळेत किती जातात याचं प्रमाण येतं. आणि ग्रॉस एनरोलमेंट रेशोमध्ये पण 11वी-12वी जाण्यायोग्य वयाची किती लोक आहेत आणि त्यातली 11वी-12वीत किती जातात त्याचं प्रमाण येतं. तर पहिल्यांदा बघू शकतो प्रायमरी एज्युकेशनसाठी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक दोन्हीमध्ये हा रेशो 95 आणि 99 म्हणजे ओव्हरऑल चांगला म्हणू शकतो आपण. पण सेकंडरी आणि हायर सेकंडरीमध्ये तो रेशो ते टक्के 84 आणि 65% झाले. म्हणजे सेकंडरी एज्युकेशनमध्ये एनरोलमेंटचा रेशो कमी होताना दिसतोय. मग त्याच्या मागची कारणं शोधण्याची आणि त्याच्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे साताऱ्यासाठी. त्यानंतर आपण बघू शकतो ड्रॉपआउट रेट. आता प्रायमरी लेवलला ड्रॉपआउट रेट 4% आहे आणि सेकंडरी लेवलसाठी ड्रॉपआउट रेट 21.48% आहे. म्हणजे खूपच वाढलं आहे. मग सेकंडरी लेवलला सपोज असं पण असू शकतं की काही काही बाहेर जात असतील एज्युकेशन घ्यायला किंवा ट्रान्सपोर्टच्या सुविधा वगैरे नसल्यामुळं ड्रॉपआउट करत असतील. नंतर वोकेशनल एज्युकेशन म्हणजे व्यावसायिक शिक्षणासाठी वुमन टू मेन रेशो तो 10.91%, तो पण खूपच कमी आहे. आता इथं स्टुडंट टीचर रेशो प्रायमरी लेवलला 2533 आणि सेकंडरीला 2417. पण हा जर बघितला तर आयडियल रेशो प्रायमरी लेवलसाठी 35 आहे आणि सेकंडरीसाठी 40 आहे. मग त्या कंपॅरिझनमध्ये स्टुडंट टीचर रेशो खूप जास्ती आहे सातारसाठी. ट्रेन टीचर्स आहेत प्रायमरी लेवल 100% ट्रेन टीचर्स आहेत प्रायमरी लेवलला, कारण प्रायमरी लेवलला आपण प्रशिक्षण दिल्याशिवाय टीचर्स शिकवायला घेतच नाही शक्यतो. आणि सेकंडरी लेवलला जर बघितलं तर 94%च ट्रेन टीचर्स आहेत. म्हणजे वरचे 6% जे टीचर्स आहेत ते विदाऊट ट्रेनिंग एंटर करतात सेकंडरी लेवलला. गोल 5 जेंडर इक्वॅलिटी. पहिला सेट आहे ना त्याच्यात तुमच्या व्याख्या चुकलेल्या आहेत सांगायला, त्याचा अर्थ तसा नाही होत. आणि ड्रॉपआउट जो रेट आहे ना तो तसा नाही काढला जात. ड्रॉपआउट रेट असा काढला जातो की एक व्यक्ती सपोज मी पहिलीला आले तर माझं ट्रॅकिंग होतं 12वीपर्यंत. मी 12वीपर्यंत सातारा जिल्ह्यातच शिकले किंवा नाही शिकले. आणि सपोज जर मी 10वी नंतर पुण्यात ॲडमिशन घेतली असेल 11वी-12वी तर मी सातारासाठी 11वी-12वीला ड्रॉपआउट झाले. पण स्टुडंट म्हणून माझं शिक्षण थांबलं का? नाही. तर नाही थांबलं. त्याच्यामुळे तिथं तुमचं इंटरप्रिटेशन चुकलेलं आहे. आणि साताऱ्यात शिक्षक जास्त नाही आहेत. हे जे तुम्ही म्हटलं ना 2533 आणि 2417 स्टुडंट टीचर रेशो, तर हा काही खूप जास्ती नाही आहे किंवा तुमचं जे आयडियलचं आहे ना ती व्याख्या चुकली असणार. साताऱ्यामध्ये शिक्षकांची कमी आहे. एकाच शाळेत 1ली ते 10वी इयत्तेला एकच शिक्षक सांभाळतो. अशा पण झेडपीच्या बऱ्याच शाळा आहेत. त्याच्यामुळे हे सरसकट म्हणणं बरोबर राहणार नाही. आणि हे जे तुम्ही म्हणताय की ट्रेन टीचर सेकंडरी लेवलला 93% आहे, तर तिथे ॲक्च्युअल प्रेझेंटच टीचर्स 93% आहेत. ते 100% नाहीच आहे. म्हणजे 6% टीचर्स अजून आवश्यक आहेत पण ते आपल्याकडे नाहीच आहेत. आणि ते जर आवश्यक आहेत तर तो रेशो जास्त नाही असू शकत. गोल 5 जेंडर इक्वॅलिटी. यामध्ये 2023-24च्या डेटानुसार 1000 पुरुषांमागे 884 एवढा बर्थ सेक्स रेशो आहे. दुसरा इंडिकेटर म्हणजे स्थानिक स्वराज्य पातळीवर निवडून आलेल्या स्त्रियांची टक्केवारी 58.82% एवढे आणि स्वयंसहाय्यता गट महिलांसाठी हे 30.64% एवढे आहेत. 6 नंबरचा गोल आहे तो क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन. यामध्ये 100% हाऊसहोल्ड्स आहेत की त्यांच्याकडे नळाद्वारे पाणी पोहोचवलं गेलेलं आहे 2023-24च्या डेटानुसार. आणि साताऱ्यासाठी तसंच 86.39% हाऊसहोल्ड्स आहेत की त्यांच्या घरी सेफ म्हणजे पिण्यायोग्य पाणी पोहोचवलं गेलेलं आहे. मग राहिलेले पर्सेंट आहेत ते मे बी पाणी पिण्यायोग्य पोहोचत नाही आहे. तसंच पुढचा आहे तो 100% म्हणजे विलेज वॉटर अँड सॅनिटेशन कम्युनिटी त्या 100% म्हणजे सगळ्या गावांमध्ये आहेत कशासाठी तर पाण्याच्या आणि पाणी आणि स्वच्छता याविषयी काय अडचणी वगैरे असतील तर ते सोडवण्यासाठी त्या आहेत. तर पुढचा आहे तो ODF म्हणजे 2023-24च्या डेटानुसार 39.49% विलेजेस आहेत ते ODF फ्री झालेले आहेत. तसाच पुढचा आहे तो 98.55
98.55% जे हाऊसहोल्ड्स आहेत त्यांचे स्वतःचे ओन टॉयलेट्स आहेत त्यांच्याकडे. तसंच 99.29% मुलींसाठी स्कूल्समध्ये टॉयलेट्स अवेलेबल आहेत. गोल 7 अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी. आता याचे NFHSचे इंडिकेटर्स आहेत हे दोन्ही. त्यामुळे हा 19-20चा NFHSचा डेटा आहे. NFHS म्हणजे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे. इथं काय आहे की 97.9% हाऊसहोल्ड्सला इलेक्ट्रिसिटीचा ॲक्सेस आहे, म्हणजे त्यांच्या घरापर्यंत इलेक्ट्रिसिटी पोचलेली आहे. आणि 82.1% हाऊसहोल्ड्स क्लीन कुकिंग फ्युअल वापरतात, म्हणजेच आपले जे कमी प्रदूषण करतात असं म्हणू शकतो, जसं की LPG, सोलार, बायोगॅस असं. गोल 8 डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ. यामध्ये 2023-24च्या डेटानुसार प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत 8,20,026 एवढ्या लोकांना या योजनेचा लाभ झालेला आहे. नंतर रोजगार आणि स्वयंरोजगार गायडन्स सेंटर यांच्याद्वारे 12,511 एवढे जॉब प्रोव्हाइड केलेले आहेत 2015-16 पासून ते आत्तापर्यंत. आणि 1,000 लोकसंख्येमागे 1 लाख लोकसंख्येमागे 21 बँक आणि 17 ATM ची एवढी संख्या आहे सातारमध्ये. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. या योजनेची पात्रता म्हणजे 18 ते 50 वर्ष वयोगटातील लोकांसाठी आहे. आणि याचा प्रीमियम आहे तो 330 रुपये एवढा आहे. आणि म्हणजे कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला ना तरी याचा विमा मिळतो. 2 लाख एवढा विमा आहे याचा. यातून लाभ घेतलेल्या लोकांची संख्या 3,38,500 नोंदणी झालेल्या लोकांची संख्या 3,38,504 एवढे साताऱ्यात. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. या योजनेची पात्रता 18 ते 70 वर्ष वयोगटातील लोकांसाठी आहे. आणि याचा प्रीमियम आहे तो 20 रुपये एवढा आहे. आणि पूर्ण अपंगत्व असलं तर 2 लाख रुपये विमा मिळतो. आणि अंशतः अपंगत्व असलं तर 1 लाख रुपये एवढा विमा मिळतो यातून. आणि गोपीनाथ मुंडे फार्मर ॲक्सिडेंट इन्शुरन्स स्कीम या योजनेअंतर्गत 122 लोकांना याचा लाभ मिळाला आहे. पुढचं आहे ते रिस्पॉन्सिबल गोल 9 काय होतं, इंडस्ट्री इनोव्हेशन इंडस्ट्री इनोव्हेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे गोल आहे. त्यामध्ये 92% ग्रामपंचायत आहेत की त्यांना इंटरनेट फॅसिलिटी अवेलेबल आहेत. आणि त्यातील 50%च ग्रामपंचायत आहेत की त्यांच्या CSC फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, म्हणजे सेंटर्स तिथं अवेलेबल आहेत. तर पुढचा आहे तो 2.46 लाख पॅसेंजर आहेत ते महामंडळाच्या बसमधून प्रवास 2023-24साठी त्यांनी प्रवास केलेला आहे. यामध्ये कोविड-19च्या आधी ती संख्या साधारण 3.5 लाखापर्यंत होती दिवसाला. तसंच कोविड-19 नंतरनं ती अचानकच खूप म्हणजे 61,000पर्यंतच पोहोचली. आता काही त्यात म्हणजे वाढ होत आहे, पण त्यामध्ये काही पहिल्यासारखी वाढ झालेली नाही आहे, कारण कोविडमध्ये बहुतांश लोकांनी स्वतःचे व्हेकल्स घेतलेले आहेत, त्यामुळं तेवढी संख्या ती दिसत आहे. रिड्यूस इनइक्वॅलिटी म्हणजे विषमता कमी करणे. इथं विषमताचा अर्थ SC ST कास्ट वाईज जी विषमता आहे ती कमी करायची आपल्याला. आणि त्याचबरोबर वुमन मेन ती विषमता. आता इथं बघू शकतो की लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडीजमध्ये निवडून आलेल्या महिलांची संख्या आहे ती 58.82% आहे. महिलांना 50% आरक्षण असतं इलेक्शनमध्ये, पण इथं 58% म्हणजे आपण म्हणू शकतो की आरक्षणपेक्षा जास्त महिला निवडून आल्यात. त्यानंतर SC ST पर्सन्स किती निवडून आले तर 3.92% आणि SC पर्सन्स 17.65% निवडून आलेत. आता ह्याची जर आपण आरक्षणाबद्दल बोललो तर आता सपोज एखाद्या पंचायत समिती असेल, तिथं 100 सीट्स असतील निवडणुकीसाठी, तर आणि त्या पंचायत समितीच्या अंडर येणारं पॉप्युलेशन त्यात सपोज 10% SC पीपल असतील तर त्या पंचायत समितीच्या सीट्समध्ये पण त्यांना 10% आरक्षण असतं.
असा रेशो येतो, म्हणजे आरक्षण दरवेळी बदलतं तसे. गोल 11 सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज यामध्ये एस सी आणि एस टी पीपलसाठी 2015-16 ते 23-24पर्यंत सातारासाठी 10,539 एवढी घरं बांधून दिलेली आहेत आणि एस टी पीपलसाठी 203 एवढी. आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2015-16 ते 23-24पर्यंत सातारासाठी 13,919 एवढी घरं बांधून दिलेली आहेत. सातारामध्ये 75.45% एवढा घरातून कचरा दर दिवशी कलेक्ट केला जातो. वरचा 25% आहे तो असाच कुठे पण पडलेला असतो. आणि 1,00,000 पॉप्युलेशन मागे रोड ॲक्सिडेंटची संख्या 0.02% एवढे आहे. पुढचं गोल आहे ते म्हणजे रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन. त्यामध्ये 100% फार्मर्स आहेत त्यांना सॉईल हेल्थ कार्ड वाटण्यात आलेले आहेत. त्याचा ते यूज करतात का नाही हे काही एवढं म्हणजे माहीत नाही. आणि त्याचा पुढचा आहे तो म्हणजे 100% जर वेस्ट वॉटर जनरेट होत असेल तर त्यामधील 47.80% जे वॉटर आहे ते त्याच्यावर ट्रीटमेंट केली जाते आणि परत रियूज केलं जातं. पण बाकीचं जे आहे ते सगळं नद्या तलाव इकडे सोडून दिलं जातं. त्यासाठी साताऱ्याचा डेटा आहे 23-24साठीचा. तर मग साताऱ्यातल्या गव्हर्नमेंटने त्याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. आणि हा 13 क्लायमेट ॲक्शनमध्ये जो आहे तो म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या आहे. नैसर्गिक आपत्ती म्हणजे पूर, परत दुष्काळ हे इत्यादी येतात. गोल 14 लाईफ बिलो वॉटर ते लागू होत नाही सातारासाठी सागरी किनारा नसल्यामुळे. आणि गोल 15 लाईफ ऑन लँड म्हणजे भूतलावरील जीवन. आता याच्यामध्ये काय येतं की फॉरेस्ट कव्हर जो टोटल आपलं भौगोलिक क्षेत्र आहे सातारचं त्यातला 15.09% फॉरेस्ट कव्हरच्या अंडर आहे. 15-16मध्ये 15.19% होतं. मग 15-16पासून आता 23-24पर्यंत त्याच्यामध्ये 0.10% जवळजवळ घट झाली आहे. औद्योगिकीकरणामुळे किंवा आपण म्हणतो ना विकासासोबत हे पण येतं. जसं विकास करतो तसं काहीतरी भेटलं की काहीतरी गमावावं लागतं. तशा प्रकारे मग आता आपल्याला जे आहे तोच फॉरेस्ट कव्हर अजून प्रिझर्व करता आला पाहिजे. त्यात डिक्लाईन होता कामा नये. त्यानंतर 8.87% टोटल लँड एरिया आहे तो नापीक झालेला आहे. आता याच्यामध्ये सुद्धा ही संख्या आपल्याला वाढवून दिली नाही पाहिजे नापीक जमिनीची पर्सेंट. गोल 16 आहे पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स. याच्यामध्ये पर लाईफ पॉप्युलेशनला एक मर्डर होतो सातारमध्ये म्हणजे झाला आहे एका वर्षामध्ये सातारमध्ये. त्यानंतर 38 पीपल पर लॅक 38 पीपल त्यांना काहीतरी फिजिकल मेंटल किंवा काही सेक्शुअल व्हायलन्सचे शिकार झालेले आहेत म्हणजे रिपोर्टेड केसेस असू शकतात या. त्यानंतर आपण बघू शकतो की पर लॅक मागे 2 कोर्ट्स आणि 2 जजेस आहेत सातारमध्ये. तर याची आयडियल जी संख्या आहे ती 5 जजेस अँड 5 कोर्ट्स आहे. त्यामुळं सपोज पेंडिंग केसेस असू शकतात किंवा केसला जास्त वेळ लागू शकतो. नंतर पर लॅक मागे 0.13% पर्सन्स आहेत जे ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे मानवी तस्करीचे शिकार होतात. ही संख्या तशी खूपच कमी आहे. बर्थ रजिस्टर्ड विथ गव्हर्नमेंट ऑथॉरिटी म्हणजे गव्हर्नमेंट ऑथॉरिटीला जे आपण म्हणतो ना जन्म नोंदणीचा दर तो 87.45% आहे. तर 100% जन्म नोंदणी झाली पाहिजे जेणेकरून सातारचे जे गव्हर्नमेंट आहे त्यांना योजना वगैरे आखण्यास मदत होईल. थँक्यू.